नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग साखर अर्धी वाटी, तूप पाव वाटी, दूध पाऊण वाटी, सोडा खाण्याचा 1 चमचा आणि हे मीठ. एक वाटी साखर अर्धी वाटी, हे चिमूटभर मीठ आहे, चिमूटभरच टाकायचं आहे. आणि हा अर्धा चमचा सोडा आहे. 2 चमचे 3 चमचे तूप आहे आणि हे दूध आहे. आता हे आपल्याला 1 ते 2 तास भिजत घालायचं आहे. साखरेला पाणी सुटेल म्हणून मी एवढंच घालते आहे, एवढं दूध ठेवते आहे. पुन्हा 1 तासाने भिजल्यानंतर बघू, खूप जर घट्ट वाटलं तर हे दूध आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. अशी तयारी करून घ्यायची. हा माझा बाद झालेला तवा आहे, तो मी खाली ठेवते आणि त्याच्यावर मी आता हा पॅन ठेवणार आहे आणि त्या पॅन मध्ये आपण हे रव्याचे रुमझुम टाकणार आहे. हे पहा, पॅनकेक सारखं टाकायचंय. हे असा 1 चमचा भरून घेते आणि याच्यावर असं टाकून घेते आणि थोडस असं पसरवायचं आहे. आणि गॅस मोठा करायचा. आता झाकण ठेवायचं. हे पात्याला आता बुडबुडे येऊ लागले आहे आणि भाजला पण जातोय तो छान. होईल आता 1-2 मिनिटात. अजून भाजू द्यावं थोडस. आता हे झालंय का आपण बघूया. बऱ्यापैकी झालंय. आपण आता याला पलटून टाकूया, म्हणजे दुसऱ्या बाजूनी शेकून घेऊया. छान भाजला गेला. आता दुसऱ्या बाजूनी पण असं शेकून घेऊया. पण हे झालंय का पाहूया. मस्त झाला आहे. आता मी हा काढून घेते आणि बाकीचे सगळे असेच करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं चित्र दिलेलं असतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता मी हा दुसरा टाकून घेते. हे पहा, मिश्रण टाकल्यानंतर त्याला असे कडेला बुडबुडे यायला सुरुवात होते. हे पहा, असे बुडबुडे येताना दिसत आहेत.
बुडबुडे यायला सुरुवात झाल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, गॅस स्लो करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता याला पलटी मारली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण आता शेकून घेऊया. हे पहा कसे टम्म फुगतायत मस्त. लहान मुलांच्या एकदम आवडीचा पदार्थ. हे पहा कसे मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी झाले, जाळी पण छान आली आहे त्याला. या साईडने असे भाजले. लहान मुलांनाच काय, मोठ्यांना सुद्धा प्रचंड आवडेल. तर कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.